हिरव्या कैरीचं पन्ह प्रीमिक्स एकदा करून ठेवलं की वर्षभर कधीही आपल्याला जेव्हा आठवण आली तेव्हा शरबत किंवा पन्ह करायला झटपट तयार असतं. ग्लासमध्ये बघा आईस क्यूब घातले, त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच हे प्रीमिक्स घातलं आहे आपण कच्च्या कैरीच्या आंब्याचं आणि त्यामध्ये पाणी. बस आपलं पन्ह किंवा शरबत तयार आहे, थंडगार केव्हाही कधीही. टेस्ट तर एवढी भन्नाट, खूप स्वादिष्ट. वारंवार आपल्याला हे शरबत प्यावंसं वाटेल. चटपटीत स्वाद असणारं हे पन्ह नक्की या उन्हाळ्यात करून बघा. नमस्कार, अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉर्नरला बेल आयकॉन आहे त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील. तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया. इथे अर्धा किलो कच्चे आंबे घेतले आहे मी, म्हणजेच हिरवी कैरी घेतलेली आहे आणि आपण याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये याला मी 1 शिट्टी देऊन थोडं बॉईल करून घेणार आहे. खूप जास्त उकडून घ्यायचं नाही आहे आपल्याला, फक्त 1च शिट्टी होऊ द्यायची आहे. तर आता हे कुकरमध्ये ठेवलं आहे मी आणि लगेच एका शिट्टीत याला काढून घेणार आहे. बघा इथे 1च शिट्टी होऊ दिली आहे मी कुकरला आणि गॅस बंद केला. थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण खोललं आहे आणि बघूया. खूप गरम असल्यामुळे मी चाकूच्या साहाय्याने बघते. छान झालेली आहे ही कैरी. या कैरीला जास्त यासाठी होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला, जास्त उकडायचं नाही आहे, कारण ही जी याची साल आहे, या सालची जी चव आहे हे आपल्या पन्हामध्ये उतरू नये. जास्त उकडल्यामुळे ती जी साल आहे खूप नाजूक होते आणि त्याची चव मग पणामध्ये किंवा आपल्या शरबतमध्ये मिक्स होतो. तर बघा आता ह्या चमच्याच्या साहाय्याने या प्रकारे मी सर्व गर यामधील काढून घेणार आहे. मार्केटपेक्षा हे घरचं आपलं शरबत किंवा पन्ह केव्हाही चांगलं. आणि त्यात कैरीचं पन्ह म्हटलं की खूपच मस्त. पाहुण्यांसाठीही झटपट होणारं हे शरबत. आता या कैरीचा गर मी डायरेक्ट आपल्या मिक्सरच्या पॉटमध्येच काढून घेते, म्हणजे त्यातच आपल्याला हे सर्व मिश्रण तयार करायचं आहे. तर यातच आपण हे सर्व काढून घेऊया. इथे आपण पाण्याचा मुळीच वापर केलेला नाही आहे गर काढताना. बस हा गर काढला की आता हा गर जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा आहे. मी याच्यासाठी 1 मोठ्या वाटीभर गर काढून घेते. बघा या वाटीने मी हा गर घेतलेला आहे, 1 फुल वाटी भरून घेतलेला आहे. तर याच वाटीने आपल्याला 4 वाट्या साखर घ्यायची आहे. 1 वाटी गर आणि 4 वाट्या साखर. तर ही दुसरी वाटी, ही तिसरी आणि ही चौथी. 4 वाट्या आपल्याला घालायच्या आहे. अर्धा चम्मच पोहे खायच्या चम्मचनी अर्धा चम्मच काळं मीठ घालायचं आहे आणि 4 ते 5 वेलची घातलेली आहे आणि थोडं किंचित चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चम्मच पोहे खायच्या चम्मचनी सोप घातलेली आहे. मीठ खूप जास्त घालायचं नाही आहे, थोडं चवीनुसार. आणि हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. बघा या प्रकारे खूप छान बारीक करून घ्यायचं आहे, कारण त्यात आपण वेलची सोप वगैरे घातलेली आहे, ती छान अशी बारीक झाली पाहिजे. आणि पुन्हा आपण आता 1 चिमूटभर म्हणजे बिलकुल थोडा हिरवा कलर घातलेला आहे, कारण त्याला मार्केटसारखा रंग येण्यासाठी आपण त्यामध्ये कैरीसारखंच हे पन्ह दिसायला पाहिजे म्हणून थोडा हिरवा कलर घातलेला आहे. फूड कलर आहे हा. तर तो तुम्ही स्किपही करू शकता, पण मी घातला आहे, छान कलर दिसतो त्यामुळे. आणि आता हे मिश्रण वर्षभर टिकून राहण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणून मी 2 चम्मच पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच व्हिनेगर घातलेला आहे यामध्ये. तर व्हिनेगर नसेल तर हे स्किप करू शकता आणि निंबूचा रस आपण यामध्ये घालू शकतो. तर निंबूच्या रसामुळेही हे मिश्रण आपलं टिकून राहू शकतं. तर बघा एकसारखं हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर खूप सुंदर दिसतं, कलर पण खूप. आणि आता एक काचेची बरणी खूप छान पुसून सुकवून घेतलेली आहे मी. त्यामध्ये हे जे मिश्रण आहे प्रीमिक्स आहे आपलं, हे मी भरून ठेवलेलं आहे. बघा किती सुंदर मस्त दिसतो कलर याचा.
ही झाली आहे वर्षभराची तयारी आपली पन्ह पिण्याची. पण वर्षभर टिकण्याची बिलकुल गॅरंटी नाही, कारण 1 किंवा 2 महिन्यातच हे संपू शकतं, कारण सर्वांना हे खूप आवडतं. आता जेव्हा आपल्याला शरबत किंवा पन्ह तयार करायचं आहे तेव्हा साखर मीठ घालायची बिलकुल गरज नाही आहे. ग्लास घ्यायचा, आईस क्यूब घालायचे त्यामध्ये आणि 1 ते 1.5 चम्मच हे प्रीमिक्स घालायचं कैरीचं, आणि जेवढं आपल्याला पाणी पाहिजे ग्लासभर तेवढं पाणी घालायचं. बघा या प्रकारे, आणि चम्मचनी हे मिक्स करून घ्यायचं. झालंच आपलं शरबत किंवा पन्ह तयार. खूप सुंदर दिसायला तर जसं सुंदर दिसतं तसंच त्याची चव पण खूप मस्त होते. तुम्ही नक्की करून बघा. थंडगार हे पन्ह किंवा शरबत आपलं तयार आहे. कुणीच म्हणणार नाही की हे आपलं प्रेमिक्सपासून हे तयार करून घेतलेलं आहे म्हणून. असं वाटतं की आताच कैऱ्या बॉईल करून कैरीपासून हे पन्ह बनवलं. खूप मस्त टेस्टी आणि थंडगार शरबत आहे ना. मग छान, तर नक्की करा. कसा वाटला व्हिडिओ ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आवडला जर असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कॉर्नरला बेल आयकॉन आहे त्याला टच करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.